महाशिवरात्रीनिमित्त मी अशी सुंदर रांगोळी काढली होती. खरं तर मी दररोजच रांगोळी काढते, पण म्हटलं आज महाशिवरात्री आहे तर चला मी काढलेली रांगोळी तुमच्यासोबत शेअर करते. आता रांगोळी काढली, घरची कामं आवरली आणि मी केंद्रात निघाली. खरंच केंद्रात म्हणजे खूप दिवस झालं मला जायचं होतं, पण काही कारणाने केंद्रात जायला जमत नव्हतं. माझ्याकडे शिवलिंग नव्हतं तर मला ते केंद्रातून घ्यायचं होतं, म्हणून आज आम्ही केंद्रात गेलो. केंद्रात गेल्यानंतर जायला उशीर झाला होता, त्याच्यामुळे फार अशी गर्दी नव्हती. तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि मुलांचा हट्ट, मुलं एकदा केंद्रात गेली की यायला नको बोलतात. तिथे आम्ही 15-20 मिनिटं बसलो आणि तिथून निघालो. तिथून निघाल्यानंतर माझ्या मुलीचा हट्ट होता की आज येताना आमच्या घराच्या जवळ एक महादेवाचं मंदिर आहे, तिथे जाऊया. मी त्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाणार होते, पण मी संध्याकाळी जाणार होते. पण चला ती हट्ट करते तर म्हटलं तर जाऊया. आपण तिथे दर्शन घेतलं. खूप अशी छान पद्धतीने तिथे तयारी केली होती. मंदिर असं छान असं सजवलेलं होतं. बऱ्याच आणखी काही गोष्टी, तिकडे भंडारा वगैरे चालू होता. अशा पद्धतीने मंदिर बघा तुम्ही किती छान सजवलं आहे. तिथेही आम्ही दर्शन घेतलं आणि थोडा वेळ त्याही मंदिरात बसलो आणि तिथून मग घरी आलो. अशा पद्धतीने महाशिवरात्रीचा दिवस आम्ही साजरा केला. याही मंदिरात यायला उशीर झाल्यामुळे फारशी अशी गर्दी नव्हती. दर्शन तर लगेच झालं. तिथून डायरेक्ट घरी आलो. कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक